दीवाना मेरा या या या. तुम्ही आत्ताची जी सगळी वेगळ्या प्रकारची जी गाणी येत आहेत किंवा आयटम सॉंग्स वगैरे आत्ता जी येत आहेत त्यांच्यामधले तुम्ही किती ऐकता, म्हणजे त्यांच्यामधलं तुमचं मी 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 काय मत ऐकत आहे? नाही. मी खरं सांगू, मी टी व्ही फक्त काही प्रोग्रामसाठी बघते आणि काही वेळेला रेडिओ तर मी कधी ऐकतच नाही, ऐकलाच नाही कधी. फक्त गाडीमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हर लावतो तेव्हा रेडिओ ऐकते. परवा मी एका शोमध्ये होते, इंडियन आयडलमध्ये. त्यावेळेला एक गाणं सुनी तिचं नाव निधी आहे, निधी गाली. तर ते गाणं मी चकित होऊन माझे डोळे बाहेर पडायची वेळ आली होती. कोणतं गाणं? हलकट जवानी. मी म्हटलं मला काही गाली आहे. तो माझ्याजवळ बसला होता, काय त्याचं नाव, अन्नू मलिक. अन्नू को क्या है गाली? मैंने कही बहुत गंदी गाली है. मैंने कहा अगर तुमने मुझे हाथ लगाया तो मैं बोलूँगी हलकट. मैंने कहा ऐसी हलकट गाली है. अरे इतनी गंदी गाली है, उसका गाणं बना. मुझे मालूम ही नहीं था असं म्हणाला. आणि ज्यानं बनवलं तो म्हणाला की माझं भांडण झालं, मला हा आवडलेला नाही आहे शब्द आणि माझ्या मुलीला मी गाणं ऐकवणार नाही असं. मी म्हटलं मी पण माझ्या नातीला ऐकू देणार नाही, लागणार होता ते घरी बंद करणार. मी म्हटलं ते आले की सुनेला फोन करून सांगितलं गाणं येतंय काळ्या कपड्यातलं, ते गाणं आलं की आवाज बंद कर. तिनं तेच केलं. कारण काय लहान मुलं, 10 वर्षाची मुलगी, तिला काय कळणार, सगळे ते गाणार आणि ते गायला लागल्यावर अडवणार कसे आपण. आपण अडवू शकत नाही मुलांना आजकालच्या. अजून माझ्या मुलांनी पिक्चर्स नाही बघितलेली. इंग्लिश पिक्चर एखादं असं काहीतरी ते स्पायडरमॅन अमुक तमुक अशी बघतात. तुम्ही लहानपणी खूप इंग्लिश पिक्चर बघायचे आहेत ना? इंग्लिश पिक्चर खूप बघितले. कुठले बघितलेत, कुठले आठवतात तुम्हाला अजून? खूप, पण नाव नाही लक्षात आता. त्यावेळेला ना पण फेवरेट ऍक्टर्स वगैरे असतील ना? कोल्हापूरमध्ये गॉन विथ द विंड त्यावेळेला नवीन आलं होतं. क्लासिक. डीन मार्टिन, जेरी लुईस, सगळे त्यावेळेला, गॅरी कुपर, ग्रेटेस्ट शो ऑन दी अर्थ वगैरे असे खूप पिक्चर यायचे. पण ते काय करायचे, इंग्लिश नाव लोकांना कळायचं नाही कोल्हापुरात, म्हणून मग ते सागर सुंदरी वगैरे असं द्यायचे. सागर सुंदरी म्हणजे बेदिंग ब्युटी. बेदिंग ब्युटीला सागर सुंदरी केलेलं. तर त्यामुळं पण पिक्चर आम्ही सगळे बघायचे. पण तुम्ही कसं जायचात बघायला, म्हणजे सगळे भावंड मिळून जायचात का कसं जायचात? माई आम्हाला घेऊन जायची. माई आम्ही आणि बायकांची एक वेगळी बाजू, पुरुषांची वेगळी असं असायचं ना. तर आम्ही बायकांच्या बाजूमध्ये जाऊन पोरं सगळे हातामध्ये चुरमुरे घेऊन खात 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 पिक्चर बघायचे. काय वाटायचं तेव्हा, ते वेगळे वाटायचे का सिनेमे? सगळं नाही, मला आवडायचं. मला हिंदी पिक्चर्स नाही आवडायचे, मला ते आवडायचे. कारण मला सगळं वेगळं दिसायचं. म्युझिक वेगळं, रिदम वेगळे त्याच्यातले, त्या गाणाऱ्या वेगळ्या, त्यांचे कपडे वेगळे. मला आवडायचं. मला आवडायचं त्यांचे गाऊन्स वगैरे अजूनही आवडतात. असे कमरेत घट्ट, हाताला फुगे आणि इतके मिडी फ्रॉक घातलेले ते फार अजूनही मला आवडतात. कार्मेन मिरांडा, तिच्या फळांची टोपी वगैरे सगळे ते फार सुंदर असं मला आवडायचं. म्हणून या सिनेमातले लोक तुम्हाला खूप आकर्षित करत होते. आणि ऑपेरा सिंगिंग मला वाटते तेव्हा खूप असायचं सिनेमामध्ये. खूप ऑपेरा. त्याचा किती इन्फ्लुएन्स तुमच्यावरती आला, तुमच्या गाण्यावरती आला? ऑपेरा मला आवडायचा नाही, कारण इतकं उंच जाऊन ते असं श्रील कंप करायचा. ते मला तितकं आवडायचं नाही. ऑपेरा एवढा आवडायचा नाही. पण हळूहळू त्यातनं मग कळायला लागलं की मोझार्टने कोणचे बनवलेले आहेत, बाकचे कोणचे आहे. मग हळूहळू त्याचे हे झाले. त्यानंतर बर्मन साहेबांच्याबरोबर बसून मोठे मोठे म्युझिशियन्सला मी ऐकलं. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, क्विन्सी जॉन त्यांचा लाडका होता. आणि एक ट्रम्पेट प्लेयर होता, छोटं ट्रम्पेट वाजवणारा, चॅक मँगविन, त्याचे ऐकले. नंतर शर्ली बेसीची खूप रेकॉर्ड ऐकल्या, ॲनच्या ऐकल्या. म्हणजे अशा खूप ग्रुप्स असतात ना, स्टोन रोलिंग स्टोन, अर्थ विंड अँड फायर, संताना तर दोन्ही, जॉर्ज अँड कार्लो संताना दोघांचं ऐकलेलं आहे. आणि बहुत करून म्हणजे सगळं इंग्लिश, जॅपनीज, एल्विस तर काय खूपच ऐकलेलं, बीटल्स सगळ्यांनाच ऐकलेलं आहे. आठवतात तुम्हाला ह्याच्यातली कुठली गाणी तुम्हाला आवडलेली? इंग्लिश गाणी आठवणं जरा शब्दांमुळे त्रास. ब्लॅक मॅजिक वुमन किंवा ब्लॅक मॅजिक वुमन फार आवडतं. मी थोडंसं पाठ करून गाले होते स्टेजवर. बॉब डिलन ऐकायचं? अगदी म्हणजे तुम्हाला सांगते, कोनी फ्रान्सिसपासून तर आपलं काय त्याचं नाव होतं, फ्रँक सिनाट्रा, पुष्कळ गाण्यांवरनं मी गायची नकल करायची. एक गाणं होतं लॅटिन अमेरिकन ग्रुपमध्ये होतं, तर त्याच्यातनं मी एका मुलीला हे केलं होतं, या 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 या
ला 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 मी रेकॉर्ड ऐकून कॉपी केली होती. ते पण मी कॉपी केलं होतं. ये हे रेशमीचं दुकान हे पण मी कॉपी केलं होतं. हां. एका इंग्लिश रेकॉर्डचंच होतं. रशियाला गेले तर रशियन गाणं गायले होते आला पुगाचोवाचं. ओके. हां. नंतर मग मी याला गेले स्पेनला, त्यावेळेला त्यांचं गाणं गाले. तर मुखडा सगळेच गातात. वंताना मेरा वाहिरा वंताना मेरा ग्वांथाना मेरा वाहिरा ग्वांथाना मेरा, हे तर सगळेच गातात. मी ह्याच्या अंतरे गाले, पाठ केले. आणि थँक्यू सो मच आशाताई. कारण मला एक माहिती आहे, विचारणाऱ्याला असं वाटतं मी किती विचारू, जन्मभर विचारत राहू, पण बोलणाऱ्याचं काय होतं त्यांना कळत नाही. आपण थांबूया. आपण इथे खरंच थांबूया आणि इतक्या छान वाढदिवस इथंच संपून जाईल माझा. 81 वर्ष बघणार नाही मग मी. आपण आशाताईंना त्यांचा वाढदिवस आता सेलिब्रेट करून देऊया आणि इथंच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत. ग्वांथानामेरा या या